लोंढा हायस्कूल लोंढा या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात शुक्रवारी सायंकाळी पार पडले. सदर कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. नंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून शाळेचा वार्षिक अहवाल वाचून दाखवण्यात आला. यानंतर यावर्षीचा इयत्ता 10वी मध्ये बेस्ट बॉय म्हणून मंजुनाथ करलगीकर तर बेस्ट गर्ल म्हणून मुक्तेश्री काणर यांची घोषणा करण्यात आली. याचबरोबर गतवर्षी कन्नड तसेच मराठी माध्यमाच्या इयत्ता 10वी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमेचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी बोलताना लोंढा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील म्हणाले की शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होणे म्हटले आपण निश्चितच पुस्तकाच्या पलीकडे गेले पाहिजे व पुस्तकाच्या पलीकडे जाऊन आपण विद्यार्थ्यांना जे संस्कार केले ते खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. या शाळेचा खरा उद्देश म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे नक्की काय? शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास जर व्हावयाचा असेल तर आपण निश्चितच पुस्तकाच्या पलीकडे गेलं पाहिजे. पुस्तकाच्या पलीकडील क्षेत्रात जेव्हा आम्ही जातो, त्या क्षेत्रात जाऊन मुलांच्यावर संस्कार घडवतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिक्षण मिळतं. म्हणूनच आजचा हा संस्कार सोहळा, हा मी निरोप समारंभ म्हणत नाही या सोहळ्याला. या समारंभाला मी स्नेहसंमेलन म्हणू इच्छितो, पण त्याही पलीकडे जाऊन हा जो सोहळा आहे हा संस्काराचा सोहळा आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकासासाठी केले गेलेला हा संस्कारांचा सोहळा आहे. जेव्हा अशा प्रकारचे संस्कार सोहळे आम्ही शाळेतून आयोजित करत असतो, त्यावेळेला विचाराची पेरणी होते आणि विचारांच्या प्रेरणेतून प्रेरणा घेऊन मुलं संवेदनक्षम बनतात, खऱ्या अर्थानं माणूस बनतात. विद्यार्थी नुसतंच पुस्तकात ज्ञान घेण्यापेक्षा ज्यावेळी तो खऱ्या अर्थानं माणूस बनतो आणि माणूस पण जपण्यासाठी लागणारी संवेदनशीलता जेव्हा त्याच्यात येते, तेव्हा खऱ्या अर्थानं तिथं शिक्षण पूर्ण होतं. म्हणून ही संवेदनशीलता त्यांच्यात आली पाहिजे. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात ह्या कलागुणांचा विकास झाला पाहिजे. यासाठी हे स्नेहसंमेलन. आणि त्याच वेळी ही मुलं इथून जात असताना, 10वीची मुलं इथून जात असताना अशा प्रकारचा समारंभ करून त्यांच्यावर काही आम्ही विचारांची पेरणी करत असेल, त्यांच्यावर काही संस्कार करत असेल, त्यांच्यावर काही विचार ठसवत असेल, त्यांनी या शाळेतून बाहेर जात असताना खऱ्या जगात प्रवेश करताना काहीतरी विचारमूल्य त्यांनी घेऊन जावीत, या दृष्टिकोनातून आजच्या हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यानंतर मला म्हणायचं आहे की ही जी भूमी आहे ही पुण्यभूमी आहे असं मला वाटतं. आम्ही काशी विश्वेश्वराला जातो, आम्ही पंढरपूरला जातो, आणि तीर्थक्षेत्रांना जातो. ती पुण्यभूमी, ती पुण्यक्षेत्र जितकी महत्वाची आहेत, तेव्हा त्याच पटीनं, त्याच महत्वानं ही भूमी सुद्धा एक पुण्यभूमी आहे. कारण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, या पुण्यभूमीतून, या शाळेच्या संकुलातून आतापर्यंत 7,223 विद्यार्थी ज्ञान संपादन करून, ज्ञानाची शिदोरी घेऊन, ज्ञानाचा ठेवा घेऊन खऱ्या जगात आपलं जीवन जगण्यासाठी बाहेर पडलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लोंढा एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन अशोक नेसेकर, मुख्य अतिथी म्हणून मुंबईतील सिनियर ॲक्टर शशिकांत दत्तात्रय गंधे तसेच नरेंद्र नाईक, संतोष भुताकीसह अनेक मान्यवर, विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर.